ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ಕೊಂಕಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೋತೃ ಬಾಂಧವನು. ಆಮ್ಗೆಲೆ ಆಯ್ಕೆ ಸಂದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತೂ ಯೋಗ ದಿನಾಚರಣೆ ಪ್ರಯುಕ್ತ ವಜ್ರೇಶ್ವರಿ ಆಯುರ್ ಯೋಗ ಕೇಂದ್ರ ಪತಂಜಲಿ ಚಿಕಿತ್ಸಾಲಯಾचे ವೈದ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ನಾಯಕ್ ಹಂಗೆಲ್ ಸಂಗಾತ ಚೊಲ್ಚೆ ಸಂವಾದ ಐಕುವ್ಯ. ಸಂವಾದ ಚಲಾಯಿಸುಂದಿತ್ತಾತಿ ಚೇತನಾ ನಾಯಕ ಕೆ. ಆಜಿ ಅಮ್ಗೆಲ್ ಸಂಗಾತ ಆಕಾಶವಾಣಿ ಸ್ಟುಡಿಯೋ ಅಂತೂ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯ आणि ಯೋಗ ಶಿಕ್ಷಕ ಡಾಕ್ಟರ್ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ನಾಯಕ್ ಅಮ್ಗೆಲ್ ಸಂಗಾತ ಸತಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಮಾಮ್ ಆಯ್ಕೆ ಸಂದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪ್ರೀತಿचे स्वागत आणि नमस्कार. नमस्कार आणि धन्यवाद. आता आमगेले ज्ञानेश्वर नायक डॉक्टर मम्माले एक सान किरुपरिचय आमगेले ऐकोप्यांक कोण दिवच्याक इच्छ पावता. हानी BAMS पदवी प्राप्त कोरनु 8 वर्ष मंगळूರು महानगर पालिकेंतू आयुर्वेद वैद्याधिकारी जावनु सेव केला. पतंजली योगपीठ हरिद्वार बाबा रामदेव गुरुजी संपर्काक येवनु 2006 संपूर्ण पतंजली योगपीठांते हन्नी सेव करता आयलेंती. 25 चढ हरिद्वारांतू वेगवेगळे तरबेती सभे शिबिर आंदोलनांते भागी जल्लेंती. कर्नाटक राज्यांतू मंगळूರು ಕೇಂದ್ರೀಕೃತ ಜಾವನು 600 ಚಢ ಉಚಿತ ಯೋಗ ಶಿಬಿರ ಉಪನ್ಯಾಸ ಆಯೋಜನ ಕೋರ್ನು ಸ್ವಯಂ ಯೋಗ ಶಿಕ್ಷಕ ಜಾವನು ಭಾಗಿ ಗೆತ್ತಿಲೆ ಅಮ್ಗೆಲೆ ಯೋಗ ಗುರು ಡಾಕ್ಟರ್ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ನಾಯಕ್ ಮಾಮ್. 2007 ದೊಕೊನು ಕೊಡಿಯಾಲ್ಚೆ ವಜ್ರೇಶ್ವರಿ ಪತಂಜಲಿ ಚಿಕಿತ್ಸಾಲಯಾಂತೂ ಉಚಿತ ಸಲಹೆ ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿ ಕೋರ್ನು ಜನಾಲೆ ಆರೋಗ್ಯ ವಡ್ಡೋಚೆ ಹಂಗೆಲೆ ವೃತ್ತಿ ಧರ್ಮ ಜಾವನಯ್ಯಸ್. 2014 आणि 15 ಅಂತೂ ಕರ್ನಾಟಕ राज्याचे आदर्श चिकित्सालय प्रशस्ती. 2016 ಅಂತೂ चिकित्सालयाचे आदर्श वैद्य परिगणन कोरनु प्रस्तुत कर्नाटक राज्याचे सहप्रभारी जावनु सेव करता सती. डॉक्टर माम परतूनु संदर्शन कार्यक्रमाक स्वागत करता. नमस्कार. आयचे संदर्शन कार्यक्रम योग दिनाचरणेचे प्रयुक्त जावनस. योग म्हळ्यार कसने आणि योग ಅಂತೂ ಅಷ್ಟೇ ಪ್ರಮುಖ ಹಂತ खंचपुर डॉक्टर माम. योग म्हूण सांगल्यार आमकां वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सगळे विश्वाक आरोग्याक एक अधीन संस्थे बारी मुख्य संस्थे तांणी सांगिल्ल्या डेफिनेशन ऑफ हेल्थ म्हळ्यार आरोग्य म्हळ्यार कशें न्हय म्हणून एक डेफिनेशन दिता ते. टोटल हेल्थ इज अ कंप्लीट स्टेट ऑफ फिजिकल मेंटल सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबीइंग नॉट मियरली एब्सेन्स ऑफ डिसीज. म्हळ्यार खाली एक व्यक्तीक शारीरिक मानसिक सामाजिक अनेक आध्यात्मिक उन्नती आसका खाली रोग नंतील मात्र आरोग्यवंत व्यक्ती नाही म्हणून म्हणतात ती. जाल्यार तांचो फिजिकल फिटनेस दावो आमगे शारीरिक मानसीक दावो सामाजिक दावो मस्त कडेन शिकयता. जाल्यार आध्यात्मिक आरोग्य म्हळ्यार कशें न्हय आध्यात्मिक आरोग्य आमगेले योगा निमित्त मेळटा. देखून योग कशें न्हय म्हूण सांगल्यार संपूर्ण आरोग्य मेळका म्हणून जाल्यार एक मनशाक योग हा चित्तवृत्ती निरोध हा आमगेले मनाचे एक नेगेटिविटी दूर करचे एक साधन योगा म्हणून सांगता. ಹಂತಶ್ಚೆ ಪ್ರಮುಖ ಹಂತ ಖಂಚಿಪುರ. ಯೋಗ ಅಂತೂ ಸಾಮಾನ್ಯ ಅವನು ಜನರಲಿ ಪೂರ ಜನ ನಿಮ್ಗೆ ಯೋಗ करता दिस अर्ध घंटे योग करता मुखाल घंटे योग करता म्हणून सांगले केवळ आसन करच्याका प्राणायाम करच्याका योग आसन म्हणून म्हणतात योग म्हणून म्हणतात. जाल्यार योग म्हणून सांगले तांचो अष्टांग योग म्हणून म्हणतात. 8 अंग असतात स्टेप्स आसा ती यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारण ध्यान समाधी म्हणून ह्या टोटली ताका 8 स्टेप्स टोटली करून योग म्हणून म्हणटा ती. तांतू आमी कसन एक चड इम्पॉर्टन्स दिता ती म्हणून सांगल्यार खाली आसन करूंक आनी प्राणायाम करूंक मात्र ते अति मुख्य वय जाल्यार तितलो मात्र योग न्ही. ते देखून योग म्हणजे एक विस्तार समुद्र. योग आता मनुष्याक आरोग्य जावनसच्याक मुख्य पात्र जावनस कशी हे मुख्य जावन आसता तुमगेलो अभिप्राय कसो न्हय. योग एक आरोग्याक फिजिकल फिटनेसाक आमगेले आसन खंडित उपयोग जाता. आमगेले योगांत आनी केले जिम की एक्सरसाइज की विंगड करतल्यांक थोडी डिफरन्स आसता. कसं म्हणून सांगल्यार योग केन्ना निधान प्रधान हांतो जोर जोर फास्ट करचें मस्त कांय शरीराक दंडन करचें कांय हें ना. जाल्यार युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नवबोधस्य योगो भवति दुःखः म्हणून सांगल्यार आमी हे आसन प्राणायाम करता म्हणून जाल्यार युक्त जाल्लेले एक आहार म्हळ्यार संतुलित आहार विहार करता मस्त कांय कश्ट करून हें पुरो आसन करता म्हणना आमगेले एजाक समजावन
आमी बायल मनशाक विंगड दादले मनशाक विंगड चेडवांक विंगड एज जाल्लेल्यांक रोग आशिल्ल्याक विंगड आरोग्य आशिल्ल्या व्यक्तीक विंगड तशी आमकां खंयची साध्य स्थिती असेल मात्र करच्याका योगाची एक स्पेशालिटी तांतू युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु आमी करचें काम आनी आमी केन्ना अलर्ट अशें तांतू कसं एक चढून दायना तशी बॅलन्स करून पळोवचे वरे आमगेले योगाचे एक भावना आसता आनी युक्त स्वप्नाव बोध दिसता लायक न्हीद काडका ताणें करेक्ट न्हीद काडका संतुलित निद्र म्हणटा ती त्या ना जाल्यार ताका योगी जावचें जायना आनी होदा म्हळ्यार ताणें एच्चर आसतना वरे करेक्ट जावन एच्चर आसका कळ्ळें त्या देखून त्या रीत आशिल्ल्याची योगी म्हणून म्हणटा ती त्या करका म्हण जाल्यार आमगेले फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस मेंटेन करता जाल्यार आसन प्राणायाम आमगेले ಏಜಾಗಿ ಸಮದವನು ಆಮೇಲೆ ರೋಗಕ್ಕೆ ಸಮದವನು ಆಮೇಲೆ ಶಕ್ತಿಗೆ ಅನುಸಾರದವನು ಕೊರ್ಚಾಕ ಯೋಗ म्हणटाती त्या देखून हे खंडित पूर्वजनक उपयोग जाता योग करता आसल्यांक एकाग्रता आनी स्मरणशक्ती चड जाता म्हणटा ती ह्या वैवा खंडित कसं जालें म्हण सांगल्यार योग ಅಂತೂ आमी सामान्य हठयोग म्हण म्हणटा ती आनी राजयोग म्हणटा ती हठयोग म्हण सांगल्यार शरिराक थोडे तेंचे आसन प्राणायाम आनी करून षटक्रिया म्हण सांगल्यार शुद्धी करून शरीर सुरे हगूर करून घेवका हगूर केल्ले कुडल्या तो मनीस खंयच्याक एक ಒಗ್ಗಿಕೊಳ್ಳೋದು ಮಾಡ್ತಾನೆ खंयच्याक फिट जाता खंयच्याक कष्ट आयल्यार दुःख आयल्यार रोग आयल्यार पुराक एक फिटनेस मेळटा त्या करताची ताणें फिजिकल फिटनेस मेळटाची प्राणायाम करतात आमी आसन केले नंतर प्राणायाम करता ती आसन म्हळ्यार खंय स्थिरम सुखम आसनम आमी खंयचे एक शरिराची भंगी करतना फिजिकल पोस्चर करतना आमकां तांतू एक सूख मेळका विना त्या खंयचे करता आसतना जोर दुःख जाता दुखता म्हण सांगल्यार ताका मस्त आसन म्हण म्हणा ती ताका तांतू बॅलन्स मेळटाची योगासन आसन करता बॅलन्स मेळ्ळे कुडल्या ताणें मागीर प्राणायाम करचें आसन करतना आमगेले हृदय बडिता आनी श्वास ब्रिदींग रेट जोर दत्ता वता त्या कंट्रोल करचे खातीर आमी नाका मुखांतर प्राणायाम करता ती प्राणायाम करताची ब्रिदींग कंट्रोल करताची आमगेली शक्ती वृद्धी करचे केन्नाय डॉर्मेंट एनर्जी म्हळ्यार आमगेली भितर सुप्त जावन आशिल्ली शक्तीक उत्तेजन करून भायर काडच्याक आमी आसन प्राणायाम केल्यार भारी हेल्प जाता तशें तुमी म्हणलेलेची प्राणायाम म्हणून सांगून प्राणायाम म्हणल्यार कसं न्हय आनी जनांक हाजे निमित्त कसं लाभ आस आनी हाजे प्रकार खंयचे पुरय ओके प्राणायाम म्हणून सांगल्यार इट्स अ पर्टिक्युलर एक्सरसायज आमी आसन करतना शरिराक एक व्यायाम मेळटा जाल्यार आमकां शरीर व्यायाम करतना कितले एनर्जी दिवपाक कितें एनर्जी खाली फुड्डा निमित्त मात्र आहारा निमित्त मात्र मेळचे न्ही आमी घेवचे वार खंयचे आसा ऑक्सिजन ना प्राणवायू खंयचे ताजे निमित्त आमगेले 90% शरिराक शक्ती मेळचे ताजे निमित्त त्या प्राणायाम म्हूण सांगल्यार यस्मिन सती श्वास प्रश्वासयोर्गतीर विच्छेदः प्राणायाम पुराजन उसिराट घेता ती जाल्यार आमगेले ऋषिमुनीन एक व्यवस्थीत रितीर एक दिसा कितले वेळो अशी एक ब्रिदींग करी आमगे शरिरांत एड आनी बला नाडी कशी आसकी नांका दाखोवन आमी नांकाचे एक नोस्ट्रील नासा मूल आसकी ताजे मुखांतर आमी घेवचे खंयचे वार खंयचे आसा प्राणवायू खंयचे आसा त्या खंडीत आमगेले एक शरिराक शक्ती मनाक शक्ती दिता उदाहरणाक एक व्हडले घरांत एक उदका टँक आसता मुळांत संप म्हूण म्हणटा ती ताका एक मशीन घालून आमी मोटर घालून घरा वयर आशिल्ल्या टँकाक कनेक्ट करता ती उदक खाल्लेलें तेन्ना मोटर ऑन करून संप दाखोवन उदक टँक वयर व्हरता ती त्या मागीर घराक पुरा रूमाक यूज जाता तशींची आमगेल्या आंगांत एक प्राणायाम केल्ले कुडल्या मस्तिष्काक शक्ती वृद्धी जावन सगळे शरिराचे अवयव कंट्रोल करचे मस्तिष्क केन्ना सुदृढ जावन आसकी प्रत्येक आरोग्य मनुष्य हेल्प जाता ताजे निमित्त हंतु खंयचे पुरा प्रकार आसा ಪ್ರಾಣಾಯಾಮಂತೂ ಹಲವು ವಿಂಗಡ ವಿಧ ಆಸ ತಂತು ಆಮೆ ಬ್ರೀದ್ ಇನ್ ಆ್ಯಂಡ್ ಬ್ರೀದ್ ಔಟ್ म्हळ्यार पूरक आनी रेचक म्हणजे दोन विधान भार मुख्य आनी आमी लॉक करतात आमी ब्रीद इन करून अंतर कुंभक आनी बाह्य कुंभक म्हणून ब्रिदींग करतात जाल्यार सामान्य जावन प्राणायामांतू भस्त्रिका प्राणायाम कपालभाती प्राणायाम बाह्य प्राणायाम उज्जाई प्राणायाम अनुलोम विलोम ब्राह्मरी उद्गीत प्रणवाध्यान ही अशींची मस्त नमुन्याचे प्राणायाम आसा एक प्राणायामाक एक रिती त्या करचे ताजे विधान विंगड ते कितले वेळ केल्ले लायक त्या केल्ले निमित्त कसन लाभ जाता तप्प विधान केल्यार कसन जाता तशें पुरा मागीर ताजे निमित्त लाभ कसं हे कोण कोरयत कोण करून जे म्हूण एक योग्य योग शिक्षकाल मुखार शिकल्यार खंडीत एक व्यक्तीक भारी एक लाभ जाता हे आमकां आत्ताच्या जगताक आनी एक नवो जनरेशनाक भारी अगत्य आसा सगळे वर्ल्डाक अगत्य आसा त्या देखून हे प्राणायाम आनी आसना योगाचे एक प्रमुख अंग आज सामान्य जनाक एक अट्रॅक्शन आशिल्लें एक साधन त्या देखून प्रत्येकल्यान हें केल्यार खंडीत तांकां लाभ जाता आता प्राणायाम करचे दाखोवन कसो पुराय लाभ आसा जनांक प्राणायाम केल्ले निमित्त उदाहरणाक
आता एक म्हणल्यार कपाल भाती म्हण एक प्राणायाम सांगला. कपाल म्हूण सांगल्यार आमगेले निडल, भाती म्हूण सांगलें शायनिंग. म्हळ्यार कपाल भाती प्राणायाम तो कसान करता म्हूण सांगल्यार आमी फोर्सफुली आमगेले श्वासकोश दाखोवन आमगेले शरिराक भायर वचका आशिल्ले वार आसा न्हू त्या लंग्सा मुखांतर जोर दावन फोर्सफुली भायर लकोचे 1 सेकंडाक 1 लेका वरेन तेन्ना श्वासकोशात शक्ती बरें वृद्धी जाता आनी आमगेले आंगाचे भितर ऑक्सिजन बरें क्लीन जावन वापस येता. तेन्ना ऑटोमॅटिकली नाडी बरी शुद्धी जाता आनी ताका मस्त नमुन्याचे डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम आनी संस्थान म्हणटा आमी जीर्णवाह संस्थाना, श्वसनवाह संस्थाना, थंय मूत्रवाह संस्थाना, प्रत्येक मस्क्युलर सिस्टम मागीर कार्डियोवॅस्क्युलर सिस्टम, नर्वस सिस्टम तांचे पुरा सिस्टमाक कसन जाता म्हण सांगल्यार एक एनर्जी मेळटा, एनर्जी स्टोर जाता. तेन्ना तागेले एक्झिस्टींग डिसीज फॉर एग्जाम्पल एकल्याक आस्थमा आसा, मस्त समय देखून ब्रिदींग करतना ताका खुंय खुंय शब्द येता तेन्ना कसन जाता म्हण सांगल्यार श्वासकोशाचे शक्ती उण जावन आसता. ताण कपाल भाती तांतूं करतना अशे शब्द येता, अशे शब्द येता म्हळ्यार 1 सेकंडाक 1 वेळा तशीची सगळे श्वासकोश ताणें कंप्रेस करून शक्तीदायक जावन भायर गेले कडल्यार कसन जाता ताजी इलॅस्टिसिटी इम्प्रूव जाता, श्वासकोशाचे फायबर्स स्ट्रॉंग जाता. तेन्ना ताणें तितले ताणें प्राणवायू भितर घेतना शरिराच्या प्रत्येक अंगांगाक खंयचे अगत्य आसा की प्राणवायू 5 नमुने वात आसा आमगेले प्राण, उदान, व्यान, अपान, समान त्या पुरा शुद्धीकरण जावन प्राणायामा निमित्त मस्त समय देखून आशिल्ले रोग, क्रॉनिक डिसऑर्डर्स फॉर एग्जाम्पल डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी, वीकनेस, टायर्डनेस, सुस्तवचे, अनिद्रे, टेन्शन, एंग्झायटी, डिप्रेशन, कॉन्स्टिपेशन, मलबद्धते, पायल्स की खंयचे समस्या असल्यार बरें ताका चड जावचें सोडना ते वापस करेक्ट ताणें नियमीत आहार विहार करून प्राणायाम आसन केलें म्हणून जाल्यार ताका खंडीत जावन 100% ताका खंडीत समस्थितीत ताणें केलें वय म्हणून जाल्यार उण जाता म्हणजे गॅरंटी. आता योग आणि आयुर्वेदाक कसं एक संबंध आसा? अविनाभाव संबंध आसा. कसला म्हण सांगल्यार दोनीचे उद्देश एकूची. आयुर्वेदांत उद्देश कसो नाही म्हणून म्हळ्यार आयुर्वेदांत सांगता ती हिताहितम सुखम दुःखम मायसस्य हिताहितम मानम च तच्चैत्रक्तम आयुर्वेद उच्यते. आमकां खंयचे निमित्त हित जाता, खंयचे निमित्त अहित जाता, खंयचे निमित्त सुख मेळटा, खंयचे निमित्त दुःख मेळटा, खंयचे निमित्त आयुष वृद्धी जाता, खंयचे निमित्त आयुष क्षीण जाता म्हणून आमकां ज्ञान घेवचें आयुर्वेदा म्हणटा. योगांतू तशींची योग हा चित्तवृत्ती निरोध. योग म्हण सांगल्यार मनस्सिन ऋणात्मक अंश कसन ते दूर करचें म्हळ्यार ताका पुराक उद्देश एकच म्हळ्यार टोटल हेल्थ दवरका आमकां म्हणटा. देखून योगा अँड आयुर्वेदा एकच रितीचे एक सिस्टम्स त्या देखून आयुर्वेदांत आमगेले आहार विहार औषध भारी इम्पॉर्टन्स दिता ती. हातूंत शरिराक रोग येना तशी कसन दवरका म्हणचे योग करता. रोग आयले मागीर कशी त्या कंट्रोल करता म्हणचे आयुर्वेदाची चड इम्पॉर्टन्स दिता. आम्ही योग आणि आयुर्वेद उलयत आसा ती तशी ह्या दोन्ही ಒಟ್ಟು ಕೋರ್ನು आता आमगेल्या दिननित्य ಅಂತೂ एक नमने एक रोग की एक नमने दुःख असता आम्ही ते कशी दूर करेत आता केलो जना फटी दुःख असता तशी मने मद्दू घेऊन आणि योग करता कशी त्यांनी गुण कोरयेत. बारला एक प्रश्न ह्या कसले म्हण सांगल्यार कस पट्टी दुखनंतर मनीस कोणी ना सಣ್ಣ ಚೆಡುವ ನಿಮ್ಗೆಲ್ಲಾರ ಯಂಗ್ ಏಜ್ ಹಚ್ಚಾಕ ನಿಮ್ಗೆಲ್ಲಾರ ಓಲ್ಡ್ ಏಜ್ ಹಚ್ಚಾಕ ನಿಮ್ಗೆಲ್ಲಾರ ಬಯಲಮೆನ್ಷನ್ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಕೋಣ ನಿಮ್ಗೆಲ್ಲಾರ ಪಟ್ಟಿ दुखनंतर कोणी नांती ताजे तीव्रते केलो जन कसा इतलं कष्ट बघता ते मात्र घेऊन पूर जाता जाल्यार तुम्ही निमगेले प्रश्न कसा म्हणून सांगल्यार खाली योगासन त्याने आयुर्वेदांत ह्या गुण करू दत्व म्हणून सांगल्यार खंडित योगासन प्राणायामाचे एक लायक एक विषय कसा लायक म्हणून सांगल्यार पट्टी दुख आशिल्ल्या स्पायनल कॉर्ड आमगेले मेरुदंड कसा म्हणटा ताका इंजुरी जावन की पडलेल्या निमित्त की ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ ವಿವಿಧ ಆಹಾರ ವಿಹಾರ ನಿಮಿತ್ತ ಪಟ್ಟಿ ನರ ವೆರಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಆಮೇಲೆ ರಚನೆ ಸ್ಪೈನಲ್ ಕಾರ್ಡ್ ಮುಂಚೆ ತಾಜ್ಯ ಸೈಡ್ ಅದಕ್ಕೂ नेवचे नराक कंप्रेशन जाल्यार म्हळ्यार ಒತ್ತಡ चड निर्वहण भयंकर ಒತ್ತಡ म्हळ्यार ಕೆಲವು जन वीक आसून सपूर जावन दिग आशिल्ल्यांका लो बॅक एक कॉमन आसता. ಕೆಲವು जन तरू आसून शॉर्ट आशिल्ल्यांका गळ्या दुखी सामान्य जावन आसता. हांकां दोगांकय कसन म्हणून सांगल्यार फॉरवर्ड बेंडिंग करून हेजे ಎದುರು ಬಗ್ಗುವಂಥ ಆಸನಗಳು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ त्या ಪೂರ करून हेजे तांनी ಮಕ್ಷಿ ಬೆಂಡ್ ಕೊರ್ಚೆ ಆಸನ ಮಾತ್ರ ಕೆಲವು ಸುಲಭೇರಿ ಯೋಗ್ಯ ಯೋಗ ಶಿಕ್ಷಕರ ಮುಖಾಂತರ ಶಿಕ್ಕ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಮಕರಾಸನ, ಮರ್ಕಟಾಸನ, ಭುಜಂಗಾಸನ, ಶಲಭಾಸನ, ಸೇತುಬಂಧಾಸನ, कंदरासन तसं पुरा बॅकवर्ड बेंडिंग आशिल्लें आसन करतची ताणें आयुर्वेदांत केलो आहार भारी कसला म्हणून सांगलें केन्नाकय पट्टी दुख आशिल्ल्या मलबद्धता आसनाचे मलबद्धता आशिल्ल्या ताका पट्टी दुख गुण जावचें कसो ना त्या देखून आयुर्वेदांत कसं लघु विरेचन दिताचें. लघु विरेचन म्हणून सांगलें चिकेचे लूज मोशन जाल्यार म्हणकेचे फॉर एग्जाम्पल एक लोळेसर अलेवेराचे ज्यूस करून पिवचे की न्ही जाल्यार कसं म्हणून सांगल्यार पोट केन्ना सुलाभ जावन ताका खंयचे खाल जाता की उदका आमचे उण जायना तशी आमगेले
पट्टीमध्ये डिस्क म्हणून असता त्या डिस्क केदना एका समज ड्राय जाल्ले कुळ्या ताजे समस्या सुरू जाता अंगात उदका अंश उण जाले कुळ्या डिस्क ड्राय जाता मागीर डिहायड्रेट जाता ताका रिहायड्रेट करचें म्हळ्यार वापस ताका उदका अंश भरचे आमी पील निमित की केलो आसन केले निमित की ते वापस वचून पोजिशनार वचून बसता ताजे करून पट्टी दिवंक अशी लाका केदने आमश शिकवचे नज ताणें केदने ही शूड एवॉयड एनी सोर थिंग्स ताणें मस्त आमश खेळ कुडल्या ताका पट्टी दिवंक गुण दवचे आयकना ते भारी इम्पॉर्टंट आनी मलबद्धता कशा नज रात्री ताणें केदने एक वेजिटेरियन असोय म्हण जाल्यार एक लोट दूद म्हळ्यार दूद पिल्यार कसं जाता म्हण सांग ताका लघु विरेचना सकाळी उठेल कुडल्याक मोशन क्लियर जावचे खातीर रात्री न्हिदतना ताणें दूद पिल्यार केलो जन दूद अगत्य ना म्हणटात जाल्यार ताजे औषधीय गुण निद्राकारक गुण आशिल्ले निमित्त नरमंडलाक हेल्प जावन केवल हें औषध वरेने आमगेले फुड्डान तुची आमचे कवचे उण कोर न्हू हुळी पदार्थ उण करता मागीर केलो जन रक्तफल म्हण कोडो अशें त्या कोड म्हळ्यार कोड एलेवेराचे एक लॅटेक्स ते गम्म त्या रक्त बोळकय पट्टी दुखेस की ताजेर एक हद उणूत कांच की लेप हें करून लायल म्हण जाल्यार पट्टी दुखी उण जाता आनी हे संगेले आसन प्राणायाम थोडे केले म्हण जाल्यार पट्टी दुखी खंडीत गुण जाता ताजे करून योग आनी आयुर्वेदांतूची बॅक पेन असेल मस्त म्हणजे क्रॉनिक समस्या परिहार करूंक घेवेत ಮೂಲವ್ಯಾಧಿ ಆಸಿಲಿ आणि ನೀದಪಣ ಅನಿದ್ರೆ म्हणटाती ತನ್ನಿ ಕಸ ಕೋರಿಕ್ಕ ಆ ಮೂಲವ್ಯಾಧಿ ಆಶಿಲಂಕ ಸಾಮಾನ್ಯ ದಾವನು ರಕ್ತಾರ್ಷಸ್ ಕೆಲವು ಜನ ಬ್ಲಡ್ వచ్చే ಸಮಸ್ಯೆ असता मोशन वचकदल्या फूड आनी मोशन ಒಟ್ಟು ब्लड వచ్చే ಭಾರಿ ಭಯಂಕರ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ तितलो सुलाबेर गुणदायना म्हण म्हणटाती ते केले म्हण सांगल्यार शस्त्रचिकित्सा कोण गुण करता शस्त्रचिकित्सा केल्यार बरें वापस येता आयुर्वेदांतू शस्त्रचिकित्सा आशिल्ले सर्वश्रेष्ठ आयुर्वेदांत काय म्हण सांगल्यार आजीक वरे फादर ऑफ सर्जरी इज आचार्य सुश्रुता वर्ल्डांत कितले जन सर्जन आसा की तांगेले निमल्यार ओरिजिन ऑफ सर्जरी इज फ्रॉम इंडिया आमगेले आयुर्वेदांतू आचार्य सुश्रुतान सर्जरी हें प्रजनन जालें तांतू पैल्साक ಮೂಲವ್ಯಾಧಿक केन्ना कसं म्हण सांगल्यार ताका वयर तशी मलबद्धता जावच्या सोडून नज आमी द्राक्ष ಒಣದ द्राक्षी त्या उदका तिमोन खावचे निमित्त ಮೂಲಂಗಿ खावचे निमित्त मागीर सूर्ण भारी लायक ಮೂಲವ್ಯಾಧಿ समस्या आनी कोणाक ब्लिडींग पैल्सान तास म्हण जाल्यार सिक्कापटी उज्जस वय म्हण जाल्यार ताणें कोथंबरी पल्ल्यांतू ताजे लायक ज्यूस करून चूर एक पच्चे कर्पूर सान हें घाल न्हू तन्नाक कुटकट केल्यार कितलो व्हड जाता तितले सान एक कर्पूर पच्चे कर्पूर एक अर्द लॉट की एक लॉट कोथंबरी पल्ल्याचे रोस खंयचे लायक शुद्ध कोथंबरीचे पल्ल्याचे एक रोस काणू तांतू घालून ताणें पिल्ल म्हण जाल्यार ब्लिडींग प्रॉब्लम सॉल्व जाता आनी ಮೂಲಂಗಿ खेळ्ळे निमित्त भारी छांग जाता मागीर लोणी तूप ताजे थोडे फूड सेवन केल्यार भारी लायक जाता मागीर योगासनांतू केन्नाय आमी कसं म्हण सांगल्यार आमगेले एडा नाडी आनी बला नाडी दोन आसा एडा इज ऑलवेज इज अ शीत नाडी बला इज ऑलवेज उष्ण नाडी आमी बला आनी एडा दोनी बॅलन्स करून ब्रिदींग केल्यार नाडी शोधन प्राणायाम न्ही जाल्यार अनुलोम विलोम प्राणायाम केल्यार आंगांतू हीट पुरा बॅलन्स करचे खातीर आमगेल्या नांकाच्या उसिराटांतू अनुलोम विलोम प्राणायाम केल्यार भारी सहाय जाता मागीर ಮೂಲಬಂಧ म्हूण एक सांगता ती ಮೂಲಬಂಧ म्हूण सांगल्यार योगांतू आसना म्हणकेचे एक बंध म्हूण सांगता लॉकिंग ऑफ अवर बॉडी ಮೂಲಬಂಧ म्हूण सांगल्यार आमगे मनांतूची ಮೂಲಾಧಾರ चक्र म्हूण सांगल्यार गुदद्वार आनी मूत्रजनकांग कशी गाय एक शेण घाल्ले मागीर गुदद्वार भितर ताणल्या म्हणके करता की तशींची आमी मनांतूची गुदद्वार आनी मूत्रजनकांक भितर ताणल्या म्हणके करून एक स्थिती करच्याका ಮೂಲಬಂಧ म्हणटा ती ते केले तशी न्ही जाल्यार एक हुन उदकांतू टब्बात हुन उदकांतू पांय भायर घालून कुर्ट भितर बस तशी करून हें ಮೂಲಬಂಧ एक्सरसायज केल्यार ताका ಮೂಲವ್ಯಾಧಿ परिहार जावचे खंयचे वखदां निमित्त जावचे चड लाभ तांतू मेळटा तशींच तुमी निमगेले अनिद्रेक कशें ना म्हूण सांगल्यार आयुर्वेदा केन्नाय यदा तूं मनसि क्लांते कर्मात्मनः क्लमानित विषयभू निवृत्तंते तदा स्वपती मानवः म्हळ्यार पंचक ज्ञानेंद्रियाक सकण दाखून टायर्ड धांवन फॉर एग्जाम्पल एक 5 लायट असल्यार एक फॅन एक कंप्युटर एक ट्यूबलायट तशींच AC हाजे पुरा एक स्विच एक मेन स्विचाक कनेक्ट जावन आसता एक फॅन ऑन आसल्यार हदन म्हण होऊन जाता एक AC आनी फॅन होऊन जाता चड होऊन जाता AC फॅन कंप्युटर होऊन जाल्यार मस्त होऊन जाता तशींच 5 सेन्सरी ऑर्गन्स आमगे सगळे दीस एक्टीव जावन आसता ताजे विशय पुरा वच्चे खंयच्याक म्हळ्यार मस्तिष्क त्या देखून बार एक टायर्ड जावन आसता ताका निवृत्ती मेळका म्हूण सांगल्यार दोळ्यान पळोवचें बंद करका कान्नान आयकूच बंद करका तोंडान उलोवचें बंद करका टेस्ट खावचें बंद करका स्पर्श ज्ञान पुरा निवृत्ती जाल्ली कुळ्ळें मनशाक न्हीद येता त्या निवृत्ती खंयच्यात एक एचआरएस म्हणाल मनशाक न्हीद येना त्या देखून
ताणे ध्यान प्राणायाम केल्ले ಕೂಡಲೇ पंचज्ञानेंद्रिय निवृत्तिಗೆ ताका भारी लायक हेल्प दत्ता तादेखून योगासन प्राणायाम अंतू ध्यान शवासन म्हणटा ती योग निद्रासन म्हणून सांगता ती मागीर ब्राह्मरी प्राणायाम करचे पंचज्ञानेंद्रियाक शक्ती वृद्धी करचे वेव्स कशी एक मनशाक होल बॉडीक मसाज केल्यार ताका खुशी जाता की तशीच आमगेले मस्तिष्काक मसाज करचे कोणे म्हणून सांगले शब्द तरंगान कशी कान बंद करून नांकाने बंद करून दोळ्याने बंद करून श्वास घेवन नांका दाखवून ओमकार म्हणल्या म्हणजे दांत चब्बून ओमकार म्हणताना एक शब्द तरंग उत्पन्न जाता त्या शब्द तरंग ब्रेनाक मस्तिष्काच्या प्रत्येक नरनाडीक लागली ಕೂಡಲೇ लायक एक वेव्स मेळटा आमकां कशी मनशाक मर्दन नाजाल्यार खंयचे एक मसाज केले ಕೂಡಲೇ खुशी जाता की तशी मस्तिष्काक खुशी जावन मनशाक लायक न्हीद येता एक आयुर्वेदांत तशींची आमी वाळी आमी भारी लायक पडटाक आनी भारी लायक म्हणटा ती ते वाळीचे सूप कोण पिल्यार मनशाक भारी लायक केल्यार आमगेले शरिराक कफ वृद्धी कफ म्हणून सांगल्यार आमी खंयचे कफ न्ही एक तत्व आसा वात पित्त कफ म्हणून तांतू आमगेले एक स्टिकी नेचर आशिल्लें आनी ऑयली नेचर आशिल्लें खंयचे फूड कंज्यूम केल्यार वाळीचे सूप कोण पिल्यार लायक लसूण मागीर ताका मिरें मागीर तूप मागीर जिरें आनी घालून लायक पालक सूप म्हणून म्हणटा ती वाळीचें सूप कोण पिल म्हण जाल्यार मनशाक लायक न्हीद येता मागीर आयुर्वेदांत ಒಣ ದ್ರಾಕ್ಷಿ वरे तांतूर निद्राकारक मागीर दूद वर रात्रीगे वता आनी ಮತ್ತೆ ತಳ್ವೇಕ केन्नाय आमी प्रतिनित्य रात्री न्हिदोका जाल्यार फुडें एक तेल दवरनो लायक हद मसाज केल्यार दोळ मुच्चून दोळ्या भायर एक चूर तेल मसाज केलें म्हण जाल्यार मागीर कर्णपुराण म्हणून करता ती ते गेलो वैद्य नाक म्हणटा ती बट निरंतर करता लाका कन्नाक आनी कसं एक ಒಟ್ಟು ರಂಧ್ರ ನಾಂದಲ್ಲಾರಿ म्हळ्यार कन्ना भितर टॅर दायन म्हण जाल्यार न्ही जाल्यार कन्नान तुका कसं डिस्चार्ज जावचें कसं आतां ना म्हण जाल्यार कन्नाक प्रतिनित्य आयुर्वेद प्रकार कर्णपुराण कन्नाक तेल घालचें प्रतिनित्य आयुर्वेद जीवनशैली तो नांकाक तेल घालचें नस्य कर्मा म्हणटा ती कन्नाक कर्णपुराण म्हणून म्हणटा ती असल पुरो करता राबलें आनी ऑयल पुलिंग तेल खंयच्या तोंडां दवरून मस्त वेळ दवरून घेवन त्या तूं करचें त्या पुरा केल्यार गंडूशा म्हणून आयुर्वेदान सांगता ती त्या पुरा केल्यार ऊर्ध्व जत्तुगत विकार म्हळ्यार आमगेल्या हडद्या वैरी म्हळ्यार ಮತ್ತೆ कसं समस्या येईल म्हणून त्या रोग येना तशें करचें आयुर्वेदाचो भारी एक व्हडलें एक विज्ञान त्या खंडीत तांतू खंयचे आजी वरे कोणाक समस्या येईल ना रॉंग कसं केलें म्हण जाल्यार वैद्याक गोत आशिल्लें सोण विंगड खंयचे एक आमकां एक लायक जाता म्हणून कोणी सूर केल्यार तांचो समस्या येतकी ना म्हणून गोतना बट खंयचे आयुर्वेद तांतू आजी ते खंयचे समस्या येईल खंयचे कोणाक ना तर आमी मस्त उरलेलेच म्हळ्यार योग आनी आयुर्वेदा विशयारी ह्या योग आनी प्राणायाम आनी करूंक खंयचे समय सूक्त स्थळ कशें सुका हे भारी मुख्य योगानुशासनम योगांत केलं अनुशासन म्हळ्यार रुल्स अँड रेग्युलेशन आसता योगांतू कसं म्हणून सांगल्यार कोणी कोरेता एक 5-6 वर्स चेडू हांग तांणी खेळचे ताका ताका वच्चेच एक योगासन म्हणून येता तांकां मस्त ಒತ್ತಡ केलं तांकां मायंड संचल आसता चेडवांक जाल्यार आमी तांकां टच दिवका मागीर ಕೆಲವು ಜನ ರೋಗ ಎತ್ತರ ಮಾತ್ರ ಆಮಿ ಯೋಗ ಕೊರ್ಚೆ म्हणून ಕೆಲವು ಜನ आसता शुगर येयला म्हाका वैद्य जावन आशिल्लें मागीर आमकां कळटा शुगर येयला योग कितलो करता कशें करता म्हणून सामान्य जावन नशीबवान व्यक्ती कसं करता आरोग्य सुदृढ आसतनाच तो योगाक प्राणायाम की व्यायाम की ಕೆಲವು यंग जनरेशनाक योग नाकशा दिसता ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ त्या कोणाकी गाड सोळ्याला म्हणटार आनी करची योग हिमालयाचे ऋषिमुनीन करचे म्हण लागता ती बट तशें कांय ना तांणी केले निमित्तान तितलो सुदृढ आमी आयकता 1000 वर्स वंचील वरे आसता ती म्हणून सांगता ती वैकीने म्हणून पळोवच्या की आतां जाल्यार ती कोणाले हिमालयांत गेल्यार आसता ती म्हणून सांगचे आयकता ती जाल्यार योग कशें केन्ना करता म्हणून सांगल्यार युजली सकाळी उठयले मागीर ब्राह्मी मुहूर्तार उठयले मागीर शौचादी कर्म पुरो जाता मागीर स्नान केले नंतर योगासन प्राणायाम केल्यार भारी लायक कित्याक स्नान केल्ले ಕೂಡಲೇ तागेले बॉडीचे बॉडी लायटनेस जाता बॉडी जडत्व दूर जाता बॉडी लायट जाता तागेले फ्लेक्सिबिलिटी बेंडिंग चिका चड जाता सकाळी खाली पोट्टाक शौच जाले मागीर कडेन वचून क्लीन जावन उद्दा आनी पिले नंतर योग एकांत एकल्यान बैसून कोरेता मस्त जनाला ಒಟ್ಟು बैसून योग क्लास अंदल तिकीन कोरेता बट सकाळी आमगेले ब्राह्मी मुहूर्त तरी सूर्योदय दवका जाल्यार फुडें योगासन प्राणायाम केल्यार भारी लायक सूर्योदय दवचे समयाक सूर्य नमस्कार केल्यार भारी लायक आनी योगासन प्राणायाम करता म्हणून जाल्यार आमगेले संपूर्ण परिसर शुद्ध आसता न्ही जाल्यार आमी उसिराट करतना एक मन दिवन उसिराट करतना म्हणटा ती ಮನಸ್ಸನ್ನ ತಿಮಿತದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಉಸಿರಾಟದ ಮೇಲೆ ಗಮನ ಕೊಡಿ म्हणताना आमी कसं त्या लागी एक दुर्गंध येतास की एक जोर कीरल ध्वनी एक कर्कश शब्द येतास म्हण जाल्यार मन तशी परिवर्तन जाता आमी म्हणटा यथा खाद्यते अन्नम तथा संपद्यते मनः यथा च पियेते वारी तथा निगद्यते
वचहा म्हणून सांगला री येता खाद्यात आम्ही खंयचे अन्न खाता सके तशी आमगेले मन जात आम्ही येता पियेते वारी आम्ही म्हळ्यार खंयचे उद्दा पितात की खंयसन दृश्य पळयतात की कसन आमी आयकतात की तशींची आमगेल्या मातू आमगेल्या उल्लोच वरे तशी जात की त्या देखून आमी उसिराट करताना भारी जागृतेर शुद्ध परिसरांत तो लायक एक ओमकार चांट करतात की खंयचे एक लायक मेलोडियस फ्लूट की आमी सितार की आमकां खंयचे एक लायक इन्स्ट्रुमेंट आयकताची केलें म्हणून जाल्यार आमगेलें मन सात्वीक जावन आसता आनी खंयचे एक अवंगल्या वेरे न्ही जाल्यार एक रुखाचे टेबल की खंयचे एक वस्तूचे वैरी बैसून आमी योगासन प्राणायाम केले भारी लायक जोर पावस जोर सिडले येताना जोर शिक्कापट्टे शी करताची जागृतेर कोरका मागीर पोट फुल्ल खावन योगासन प्राणायाम इमिडियेटली करून नज्जा एकल्यान एक जेवण केल्यार सकाळी कोरयता न्ही रात्री कोरता एकल्यान एक जेवण केलें म्हणून जाल्यार तें जीर्ण जालें मागीर म्हळ्यार एक 4 गंटे नंतर दनपार एक गंटला जेवण केलें संजवाळ 5 गंटे नंतर कोरयता सांज एक लायट स्नॅक्स कसन खाला म्हणून जाल्यार 2 गंटे नंतर ते खावन 2 गंटे नंतर तो दूध की एक ज्यूस की पिल्ला म्हणून जाल्यार 1 गंटे नंतर कोरयता उद्दा पिल्ला म्हणून जाल्यार 20 निमिष नंतर ताणें योगासन प्राणायाम कोरयता आनी चेरडुवांक आनी युवजनांक खंयचे प्रकाराचे योग सूक्त जावन आसा एक्चुली चेरडुवांक भारी अगत्य आसा सूर्य नमस्कार तांचो पुरो आसन येता प्राणायाम येता सान एक 7-8 वर्स चेडवांनी योग ताका हायट म्हाका हायट जावका बॉडी बिल्ड जावका चिल्यांक तशी मस्त केस येवका दोळ्याक सौंदर्य येवका म्हणून जाल्यार सूर्य नमस्कार भारी मुख्य त्या सूर्य नमस्कार केले तशीची आमगेले षटचक्र अंगांतू सगळे बॉडी कंट्रोल करचे चक्र खंयचे म्हणटा ती त्या उद्दीपन जाता मनशाक एक पळयतना एक अट्रॅक्शन येता त्या देखून चेडुवांक एक सात्विक आहार दिताचे सूर्य नमस्कार केल्ले म्हणून जाल्यार ता सुदृढ जावन चेडू ग्रो जाता आसता ती तांणी मस्त कांय कश्ट भोगचे कसन आसन प्राणायाम आनी तांकां कोरका वगत जाल्यार फुडें एक 10 मिनीट ताणें एक सूर्य नमस्कार मंत्र सहित सूर्य नमस्कार केले वय म्हणून जाल्यार ताका तांतू कसन मेळटा म्हण कळटा चल्ली दावा तांणी कोरका केल्ले मागीर तांकां तांतू थोडे बॉडी लायटनेस कळटा ताणें शिक्षण मुखार येता स्पोर्ट्साक गेल्यार थंय विन जाता तेन्ना कळटा मेगेली शक्ती हीची म्हणून तो मागीर विंगड आसन कठीण आसन करता करताची ताका अनुवंशीय केलो रोग तागेल्या अन्नाक आज्जाक अम्माक आनी खंयचे रोग आसा म्हणून जाल्यार तागेल्या मात्यार ते पणत अशी त्यांनी त्या योगासन प्राणायाम सांदकून केलें म्हणून जाल्यार तो नशीबवान जावन आसता प्राय जाल्लेले आसता ती तांकां खंयचे एक व्यायाम एक योग सूक्त जावन आसता प्राय जाल्ल्यांका सामान्य जावन आमी पळयलें म्हणटा जॉयंट पेन आसता मागीर इम्युनिटी उणी आसता आनी मलबद्धते म्हळ्यार कॉन्स्टिपेशन जावचें त्या समस्या आसता फाटी दुखी आसता एज रिलेटेड प्रॉब्लम्स म्हणटा ती कॅल्शियम अंगात उणी आसता थंय पुरो आसता ताणें आसन करचे चेड प्राणायामाचे काही वस्तू दिल्या लायक आनी थोडे आहारांतू खंयचे आहार घेतले तांकां जायना म्हूण तांकां गोत आसता आतां यंग आसतना ताणें लोकांनी केल्यार विंगळ जाता म्हणटा ते जाल्यार एज एज एडवान्सस एज चड जाली तशी आमगेल्या शीर येते अनेन शरीरा म्हळ्यार दॅट वीच डिजनरेट इज द शरीरा त्या शरीर डिजनरेट जाता वताना आमगेल्या दंताची चपची शक्ती उण जाता दोळ्याक पळोवच शक्ती उण जाता कन्नाक आयकूच शक्ती उण जाता आमगेल्या जॉयंटाचे फास्ट एक्टिविटीज आनी उण जाता वता तेन्ना ताका समजावन आमी ताका कितलो लोकांक तितलो मात्र फील करून फॉर एक निगदलेले कडेन पवन मुक्त आसना म्हणटा ती पवन म्हळ्यार वार मुक्ता म्हणून रिलीज करचें पवन मुक्त आसना ओल्ड एजाचे हांकां भारी लायक जाता कला म्हणून सांगल्यार सान चेडवाक कफ प्रधान यंग आशिल्ल्याक पित्त प्रधान आसता ओल्ड एजांतू वात प्रधान आसता वात म्हणून सांगल्यार वायू त्या केन्ना वायू निस्कलन जाता सकलमुख वायू निस्कलन जाता तेन्ना ताका आरोग्य दायक आसता म्हणून अर्थ काय त्या देखून त्या ताणें वायू बांदून घेवचे नज्जा आनी ताका वायू दोश जावचे नज्जा ताजे खातीर पवन मुक्त आसन करता आनी सूक्ष्म व्यायाम सिंपल व्यायाम आनी सनलायटा बसून चिके आंग हून करून घेवचें मागीर फुड्डां तो थोडे तूप कंज्यूम केल्यार भारी लायक जॉयंटाक आनी भारी समस्या परिहार करचे भारी लायक जाता आनी न्हिदोन करचें बैसून करचें प्राणायाम सिंपल जावन आशिल्लें कठीण आसन करूंक वच्च्या नज्जा कला म्हणून सांगल्यार सांदकून करून प्रॅक्टीस आसवय म्हणून जाल्यार मात ताका सहाय जाता न्ही जाल्यार रिजीड आमगेले टिश्यूज आमगेले अंगाचे जॉयंटा बी लिगामेंट्स पुरो टॅरन जावचे चान्स आसता त्या देखून तो कोणके एकलो करता मेगेले एजाच्या म्हणून सांगल्यार हांवें रप्पा करूं वच्च्या नज्जा तो सांदकून करता दिसता त्या देखून एक व्यक्ती प्रकृतीक तागेले आहार विहार औषध रोग समजावन ताणें आसन करता जाता योग केन्नाय कसं म्हणून जागृतेर योगांतू नांव वायट जाता त्या देखून आमगेल्या शक्त्यानुसार आमी योग करता जाता आतां मस्त एक युवजनाल ಮತ್ತೆ ಅಂತ ಕಸನಸ್ ಮಾಡಾರಿ ಜಿಮ್ ಕೆಲ್ಲಾರಿ ಫಿಟ್ असता मिगाले एक देहदार्ढ्यते येता म्हूण सांगून हे योगा तो आमी पळयतना जिम कितले मुख्य एके योगाक आमी कितले प्राधान्यते दिवका पडटा जिम इज नॉट बॅड जाल्यार जिम कसं म्हणून सांगल्यार आमगेले अगत्याक चड केले कुळ्यार ते आमगेले बॉडी डिजनरेट जाता वता आयुर्वेदांत केन्ना व्यायाम कितलो करता म्हूण सांगल्यार भारी लायक वर्ल्डांत कोणीच दिवना अशें ना अर्धशक्त्या निशभ्यस्तु बलिभी स्नग्ध भोजभी कोण एक व्यक्ती
तागेले स्निग्ध आहार म्हणून सांगले ऑयल फूड लायक तूप गीप आनी खावन चंद लायक करून खावका म्हणून आयुर्वेद स्निग्ध आहार म्हणून सांगता म्हळ्यार ऑयली कंटेंट फूड आनी खावका म्हणून सांगता आतां मॉडर्न कसं म्हणटा ऑयल खावचें नाका म्हणून सांगता जाल्यार आयुर्वेद केद्दाय अर्ध शक्ती खाल्लो तितले व्यायाम करका म्हणून सांगता आमी जिम्मांत अर्ध शक्ती करता ताका सुरेर 5 मिनिटांत तो अर्ध शक्ती खाल जाता मागीर केलें जाल्यार एक्सेस जाता केलो बॉय तेंच प्रोफेशन बॉडी बिल्डर करताले की स्पोर्ट्स आशिल्ला की ताका तेंच काम तेंच तागेले उद्योग म्हण ताणें चड कोरयता केवल प्रदर्शनाकोस्कर बॉडी जिम मस्त करचें चांग न्हयशें दिसता कल्या म्हण सांगल्यार सर्वत्र अति वर्जेत तेंची योगाक आनी ताका जिमाक कसं डिफरन्स आसा म्हणून सांगल्यार जिम इज अ फोर्स्ड आमगेले फोर्सफुली आमगेले वेटाक चड उखलचें तांतो चूर मायंड चूर अलर्ट ना म्हणून जाल्यार ताजेर व्हडले डॅमेज जाता त्या देखून जिम्मान तूं केन्नाय कसं म्हणून सांगलें तेजस्वी येवका म्हणून जाल्यार मनशान ताजे ಒಟ್ಟು ಯೋಗಾಸನ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಕೊರಕ ಓಕೆ ಯಂಗ್ ಜನರೇಷನ್ಗೆ ಜಿಮ್ ಇಸ್ ಎ ಗುಡ್ ತಾನು ತ ಎಕ್ಸಸ್ ಕರು ವಚನಜ್ಜ ತಕ್ಕ ಕಿತ್ಲ ಅಗತ್ಯ ದಿಸ್ತ ಏಕಳು ಹೂಮೆ ಒಂದು ತಕ್ಕ ಚಿಕ್ಕೆ ಬಾಡಿ ಶೇಪ್ ಫ್ರೇಮ್ ಶೇಪ್ ದೋಕದಲ್ಲ ತಾನು ಕೊರೆತ ತಜ್ಜೊಟ್ಟು ತಾನು ಯೋಗ ಆಯುರ್ವೇದ ತಜ್ಜೊಟ್ಟು ಕೆಲ್ म्हणದಲ್ಲ ರೀ ಪ್ರಾಣಾಯಾಮ ಕೆಲ್ म्हणದಲ್ಲ ರೀ डॉक्टर मॅम आता तुम्ही एक आयुर्वेद वैद्य जावनू तशीच योग शिक्षक जावनू आमगेले एक ऐकोप्यांक योग दिवसाक मात्र नाही योग दिनाचರಣೆ करतना प्रति दिवस त्यांनी तांगेले जिवनांत अळवडिसून घेतल्यार कितले एक आमगेले आरोग्य वड्डो येतं आणि आमगेले एक दिननित्यांतू ह्या एक भाग जाल्यार आरोग्य आमगेले कितले स्थिर जावन आसता अशी मस्त एक माहिती आमगेले ऐकोप्यांक दिलेलं आसा तुमगेले एक बिझी शेड्यूल ಅಂತ ಹಂಗೆ येवनू आमगेले आकाशवाणी स्टुडिओ येवनू एक आयुर्वेद योग आणि ताका आमी मने मद्दू कसं कोरयेत ह्या विषयारी मस्त माहिती दिलेलं आसा तशी तुमकां आकाशवाणी तर्फेन आणि पूर ऐकोप्यां तर्फेन धन्यवाद सांगता धन्यवाद डॉक्टर मॅम ಧನ್ಯವಾದ ಪೂರಾ ಜನಕ್ಕೆ ಚಾಂಗದವ ಎದ್ದೊಳ್ವರೇನ ಯೋಗ ದಿನಾಚರಣೆ ಪ್ರಯುಕ್ತ ವಜ್ರೇಶ್ವರಿ ಆಯುರ್ ಯೋಗ ಕೇಂದ್ರ ಬಿಜಯ್ ಪತಂಜಲಿ ಚಿಕಿತ್ಸಾಲಯಾचे वैद्य डॉक्टर ज्ञानेश्वर नायक हांगेल संगात चल्लेले संवाद ऐकलेंती संवाद चलायसून दिल्लेले चेतना नायक के हांगाक आयची कोंकणी कार्यक्रम समाप्त जाता नमस्कार